पुणे में आयोजित प्रेस कॉन्फ्रेंस में सांसद सुप्रिया सुले ने कई राजनीतिक और सामाजिक मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। पुणे विधान परिषद चुनाव को लेकर उन्होंने भाजपा पर निशाना साधते हुए कहा कि चुनाव में किस तरह का घोड़े बाजार हुआ ये सभी जानते हैं। उन्होंने दावा किया कि महाविकास आघाड़ी ने कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साथ चर्चा के बाद संयुक्त निर्णय लिया था। अभिजीत दीपके के नए राजनीतिक दल पर सुले ने कहा है कि लोकतंत्र में हर व्यक्ति को संविधान के तहत पार्टी बनाने का अधिकार है। रोहित पवार के आंदोलन पर उन्होंने अन्न त्याग जैसी कठोर भूमिका न अपनाने की सलाह दी। मराठा आरक्षण, कर्ज माफी, प्याज और बेरोजगारी जैसे मुद्दों पर सरकार को असंवेदनशील बताते हुए उन्होंने चिंता जताई। वहीं राज ठाकरे की बैलेट पेपर से चुनाव कराने की मांग को भी उचित बताया। इतके नशेमध्ये आहेत ना त्याच्यामुळे आज शिक्षणात झालेल्या अडचणी, शेतीमध्ये कांद्याचं आंदोलन तुम्ही बघताय, फेकून देतात कांदा लोक रस्त्यावर, त्यांचे अश्रू पुसायला सरकारला वेळ आहे का? घोडे बाजार करायला सगळ्या चॅनलवर दिसतात, पण सरकारमधला एकही व्यक्ती मुख्यमंत्री सोडले तर कांद्यावर बोलतो का? एक व्यक्ती मला दाखवा। तिन्ही पक्ष आहेत, तीन पक्षाचं सरकार आहे ना, कांद्याबद्दल जावं किंवा कोणीतरी लासलगावला जाऊन हिम्मत करून दाखवावी आणि तिथे जाऊन बसावं। का नाही या सरकारला? दिल्लीत बसतात तिकीट वाटवण्यासाठी या आता परवाच्या इलेक्शनची, त्याच्यासाठी वेळ सगळ्यांना होता जाऊन भेटायचा। पण शेतकऱ्याला आम्ही आता किती दिवस झाले त्या मीटिंगला, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले का हमी भाव चांगला मिळाला का सगळा कांदा विकत घेतला? काहीच झालं नाही। त्यामुळे हे जे सरकार आहे अतिशय असंवेदनशील आहे। पक्ष फोडा, घड फोडा, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, आता टीएमसी सेम मॉडेल। आजच सकाळी मला कुणाचा तरी फोन आला होता की तृणमूल काँग्रेसचा जसं आमचं केलं तसंच पक्ष फोडा, अकाउंट फोडा, सगळं फोड। आता डीएमके मध्ये अजून काहीतरी गैरसमज चाललेत, एआयडीएमके मध्ये चालले। मग कुठल्या राज्यामधला विरोधी पक्ष साम दाम दंड भेद, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वापरून पक्ष फोडणे, सगळं संपवणे? काही दिवसांनी राहुलजी म्हणतायत हे खरं होताना दिसणार आहे। या देशात लोकशाही टिकेल का नाही असा एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर उभं राहिलेला आहे। आणि संविधान खतरे में है हा जो जे तुम्ही सगळ्यांनी 2024 मध्ये ऐकले ते खरंच पुन्हा होतंय का काय असं मला हा सगळा डेटा सांगतोय।